दिनांक 14/3/2026 रोजी आमच्या गुन्हे शाखेच्या पथकाला एक खात्रीशीर बातमी मिळाली होती की एक इसम आहे मोहम्मद रफिक मोहम्मद सलीम. हा अंधेरी वेस्ट मुंबई इथून येथे राहतो आणि तो इथल्या काही लोकांना एमडी विक्री करण्याच्या उद्देशाने येत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने आम्ही तो सापळा लावून होतो. सुमारे सायंकाळच्या सुमारास सर्किट हाऊस नवी वस्ती बडनेरा या ठिकाणी तो आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने लगेच तिथला आपला एक लोकल व्यक्ती त्याच्यासोबत होता, सोहेल खान फिरोज खान, राहणार छायानगर, हा आणि तो त्या दोघांनाही जागीच ताब्यात घेतले. पंच आणि राजपत्रित अधिकारी यांच्या समक्ष त्या दोघांची झडती घेतली असता जो मुंबईचा इसम होता मोहम्मद रफिक मोहम्मद सलीम याच्या ताब्यातून सुमारे 76 ग्राम एमडी ही आम्हाला रिकव्हर करता आली. एक राजपत्रित अधिकारी आणि 2 पंच या समक्ष व्हिडिओ चित्रीकरणामध्ये ही सगळी कारवाई झालेली आहे. त्यानंतर त्यांच्या एकंदरीत तपासामध्ये त्यांच्याकडनं आणखी बऱ्याच लोकांची नावं निष्पन्न झालेली आहेत. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे एक पथक तपास करत आहे. लवकरच यामध्ये परत एकदा मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.